खारघर शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दारूबंदीच्या मागणीसाठी नागरिक व विविध सामाजिक संघटना रस्त्यावर उतरले आहेत। काही दिवसांपूर्वी नव्याने एक वाईन शॉप सुरू करण्यात आल्याच्या निषेधार्थ खारघर दारू संघर्ष समितीच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात सर्व पक्षीय नेत्यांनी सहभाग घेतला। भाजप आमदार प्रशांत ठाकूर, विक्रांत पाटील, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। रेस्टॉरंट आणि बार बंद करण्याची मागणी करत आंदोलकांनी प्रशासनावर दबाव वाढवला। मात्र या पार्श्वभूमीवर एक वादग्रस्त बाब समोर आली आहे। दारूबंदीच्या आंदोलनात सक्रिय सहभाग दर्शवणारे भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर यांनी स्वतःच वाईन शॉपसाठी परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला असल्याचा आरोप खारघरमधील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे। खारघरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी भाजपवर दिशाभूल आणि दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप केला आहे। दारूबंदी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, दारूबंदी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, दारूबंदी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, दारूबंदी झालीच पाहिजे। कोण होणार नाही, कोण म्हणते बंद होणार नाही,